पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पिता परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आपल्या बप्तिस्मा स्वीकार केलेल्या प्रत्येक कॅथोलिक मुलाला मुलीला परमेश्वर सांगत आहे, तू माझा स्वतःचा आहे. हालेलुया. माझा स्वतःचा आहे. हालेलुया. जे माझे स्वतःचा आहे त्यांना सांभाळायला मला येते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. जे स्वतःचा आहे त्यांना सांभाळणार. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल. हालेलुया. हालेलुया. मी पैशासाठी काम करणारा माणूस, मी फायद्यासाठी उभा राहणारा व्यक्ती नाही. हालेलुया. मी तुमच्या सोबत आहे कारण मी तुमचा मेंढपाळ आहे. हालेलुया. साधा मेंढपाळ नाही, मी उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. येशू सांगत आहे की मला माहिती आहे लांडगे तुमच्या सभोवती फिरत आहे. तुमच्या सभोवती लांडगे आहे, शत्रू आहे. हालेलुया. आणि तुम्ही मेंढर आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मोलकरी पळून जाणार कारण तो मोलकरी आहे. ते पैशासाठी काम करत आहे. हालेलुया. तो कामापुरता मामा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काम झालं तर पळून जाणार. मी तसं नाही. हालेलुया. पुढे मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहे त्यांना मी ओळखितो. हालेलुया. मोशेला प्रभूने सांगितलं, मोशेला आबा पित्याने सांगितलं, मी तुला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे बसलेले तुम्हा प्रत्येकांना परमेश्वर नावाने हात मारून वैयक्तिक सांगत आहे, आय नो यू वेल. मी तुला ओळखतो. मी तुला ओळखतो. हालेलुया. आबा पिता जसे मला ओळखताय, मी जसे आबा पित्याला ओळखताय, मी तुला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं नाही होणार की मी तुला ओळखत नाही. हालेलुया. तुझ्या प्रत्येक हालचाल मी जाणून आहे. मी योहानला ओळखलेला आहे, मी तोमाला ओळखलेला आहे, यहूदा इस्करियोतला मी ओळखलेला आहे, पेत्राला मी ओळखलेला आहे. मी तुला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वैयक्तिक ओळखतो. मला पक्का माहिती आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. इथे येशू बोलणारा एक शब्द आहे, प्रत्येकाचा आवाज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेंढपाळ प्रत्येकाला नावाने हाक मारताय. प्रत्येकाला नावाने हाक मारताय, नावाने ओळखताय. हालेलुया. येशूची इच्छा असे आहे, आपण देखील येशूचा आवाज ओळखून घ्यायला पाहिजे. काल तुमच्यामध्ये कोणतरी मला बोलले, माझ्या समोर येशू उभं राहिलं तर हा येशूचा आहे, तुम्ही कसे ओळखणार? मला विचारलं काल. हालेलुया. आवाज आला तर
या आवाज येशूचाच आहे असे कसे ओळखणार? Praise the Lord. कसे ओळख होणार आपल्याला? एकदा ऐकलेल्या आवाजावरून थोडासा ओळख येणार. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. दर दिवशी आपण ज्यांचा आवाज ओळखतो, त्यांचा आवाज यायच्या अगोदर त्यांच्या पायाच्या आवाजाने आपण त्याला ओळखतो. मुखातील आवाज यायची गरज नाही, पायाच्या आवाजावरून आपण त्याला ओळखतो. येत आहे, अमुक व्यक्ती आहे, जवळ आलेला आहे, समजतो आपल्याला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. म्हणून माझा प्रिय बंधू भगिनीनो, आपले आणि आपल्या देवाचे जे नातं आहे हे एकदम अगदी जवळचा नातं आहे. हालेलुया. मेंढपाळ मेला तर मेंढर मेला. मेंढपाळ संपलं तर मेंढर संपलं. ते आहे नियम. Praise the Lord. हालेलुया. कधी कॅथोलिक चर्च होतीये, आपल्याला माहिती आहे आपले मेंढपाळ मेला त्यानंतर आपण अधिक सुरक्षित आहोत. हालेलुया. आपला मेंढपाळ जो मेला तो मरणाचा मात केला. हालेलुया. म्हणून आपण सगळे लोक अगदी 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 सुरक्षित आहोत. Praise the Lord. हालेलुया. मध्ये प्रार्थनेत येणाऱ्या अनेक लोकांनी मला बोललेलं आहे, फादर गेली 8 वर्ष माझ्या हातामध्ये काम नाही. गेली 8 वर्ष माझ्या हातामध्ये काम नाही. Praise the Lord. माझे घर कसे चालतंय, माझे घर कसं चालतंय मलाच माहिती. हालेलुया. हे घर कोण चालवत आहे? मेंढपाळ चालवत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. माझा मेंढपाळ माझे घर चालवत आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून इब्रियरास लिहिलेले पत्र आहे, त्यातील 13वा अध्यायामध्ये Praise the Lord. परमेश्वर आपल्याला खात्रीच्या काही गोष्टी अजून समजावून देत आहे. 5वं वचन, तुमची वागणूक द्रव्य लोभावाचून असावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे. हालेलुया. धन्यवाद येशू. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आपल्याकडे देवाने तेवढं दिलेलं आहे. जितके देवाने दिलेलं आहे त्यामध्ये आपण समाधानी व्हायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. पुढे सिस्टर वाचा पुढे. कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अलीकडच्या काळामध्ये मी अनेक लोकांना शिकवलेले वचन आहे या 6वं वचन. Praise the Lord. हालेलुया. माझा सहाय करणारा माझा प्रभू आहे. Praise the Lord. माणूस किंवा शैतान माझं काय करणार आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी माणसाला घाबरत नाही, मी शैतानाला घाबरत नाही, कारण माझा सहाय करणारा कोणतरी आहे, तो जिवंत आहे. हालेलुया. त्यानेच मला बोललेलं आहे, मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल, तुम्ही जगाल. माझं नाव सुषमा लोकाळे, पुण्यातून आलेली आहे. 4 महिन्यांपूर्वी मला 4 ते 5 महिन्यांपूर्वी फार मोठा पॅरालिसिस अटॅक आला. त्यामध्ये माझा हा तोंड पूर्ण ह्या पोझिशनला गेलेलं, जी गोष्ट थोडीशी बाहेर आली
हा हात पूर्ण लुळा पडलेला आणि पाय थोडासा पूर्ण आकडा झालेला. मी पूर्ण बेडच्या कंडिशनला होते. बेडच्या कंडिशनला असताना औषधोपचार चालू झाले, पण मी माझं मन नव्हतं लागत असं. मला एक प्रकारचं डिप्रेशन येत चाललं होतं की मी बरी होईल की नाही होणार. प्रचंड भीती वाटायची, कशामध्ये पण लागत नव्हतं. मी एका चांगल्या MNC कंपनीमध्ये काम करते देवाच्या कृपेने. मला असं वाटलं माझा जॉबही जाणार आणि संपूर्ण कुटुंबाची दानादान होणार. शेवटी अर्निंग थांबलं तर बऱ्याचशा गोष्टी फेस कराव्या लागतात. मुलांचं शिक्षण चालू आहे, त्यात माझं एवढं पुन्हा आलं आणि पॅरालिसिस सहजही बरा होत नाही. माझा तो पॅरालिसिस वन साईडनी 90% होता. डॉक्टरांनी सांगितलं कमीत कमी 1 वर्ष तरी जाईल त्याच्यामध्ये. आणि डॉक्टरांनी हेही सांगितलं मला एक साथ 2 स्ट्रोक येऊन गेले होते पॅरालिसिसचे. तिसरा हा पडू शकतो आणि त्यांना खात्री होती हा तिसरा स्ट्रोक पडेल. त्याच्यामुळं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार होतं. त्याच्यासाठी स्टार्टिंगला 4-4.5 लाख रुपये खर्च येणार होता. आता ह्या सगळ्या कंडिशनमध्ये माझी मनस्थिती इतकी खराब झालेली होती की विचारपासून. तरी त्यामध्ये औषधोपचार घेत होते. माझी मोठी ताई माझ्याबरोबर आलेली आहे. सगळेजण प्रार्थना, आमच्या कुटुंबात सगळेजण प्रार्थनेमध्ये आहे. आईवडील प्रेयर करत होते, मित्र प्रेयर करत होते. माझा विश्वास कुठेतरी खचलेला होता. मोबाईलवर यूट्यूबवर मी आपल्या मिनी फादरांचे मास बघायचे. मला एक कुठेतरी विश्वास वाटायचा आणि मग कधी रात्रीची उठले काय झालं तर एका हाताने हँडल करून मोबाईलवर ते बघायचं, एक दुसरा हात माझा एवढं करत होता. सतत नैराश्यात जायचं. फादरांचा एक मेसेज मी रिसीव्ह केला की तुम्ही तुमच्या पद्धतीने बरे व्हाल प्रार्थनेत. तो मेसेज मी जवळजवळ 10-15 वेळा वाचून घेतला. कुठेतरी माझी कॉन्फिडन्स लेवल वाढत गेली की नाही मी बरी होणार. मी डेली ते बघायचे. हळूहळू मी थोडीशी रिकवर होत गेले. रिकवर झाल्यानंतर सुद्धा माझी जी बॅकपेनची इकडची कमरेची बाजू आहे ती पूर्ण पेन करायची. मला असं ट्विस्ट व्यवस्थित होता येत नव्हतं. फादरांनी सगळ्यांना प्लेस केला, आशीर्वाद दिला आणि त्यांनी सांगितलं की इथं पेन निघून गेलेला आहे. कालपर्यंत मी बेल्ट लावून बसत होते प्रेयरला इथे. देवाला गौरव असो. तो बेल्ट मी काढून टाकलेला आहे कमरेचा आणि मी व्यवस्थितपणे मूव्ह करते. ख्रिस्ताला आणि आम्हाला मी फादरांची कारुण्य आहे, टीमची कारुण्य आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. कोणाच्या तरी या भागामध्ये असलेले जे डिस्क आहे त्याचं जे डिस्लोकेशन आहे ते आता येशू क्लिअर करून देतात. कोणतरी एका व्यक्तीला येशू कामावरती प्रमोशन किंवा कामामध्ये आहे त्यापेक्षा एकदम चांगला प्रकारचं एक पोझिशन एका व्यक्तीला परमेश्वर देत आशीर्वादित करत आहे. श्वास घेण्यासाठी जे त्रास आहे ते प्रभू दूर करून देत आहे. कोणतरी एका व्यक्तीला येशूने सांगितलेलं आहे की मी तुझ्या बरोबर कापणीसाठी तयारीमध्ये आहे. तू माझ्या सोबत कापणी करायच्या कार्यामध्ये उतरा. तू स्वतःच्या कार्यामध्ये नाही, तू देवाच्या कार्यामध्ये पहिले उतर. तू देवाचं कार्य पहिले करताना बाकी तुझ्या कार्यामध्ये मी तुला मदत करणार. तो समर्थ परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.